माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळावर आधारित असा हा चित्रपट आहे आणि अनुपम खेर यांनी ज्या पद्धतीने त्यांची ॲक्टिंग केलेली आहे आपल्याला बऱ्याचदा असा भास होतो की हे खरंच अनुपम खेर आहेत की मनमोहन सिंग आहेत। त्याचप्रमाणे राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची जी कॅरेक्टर आहे तीच नावं आहेत। त्यामुळे असा जो ट्रेलर होता तो खरंच अंगावर येत होता आणि त्या ट्रेलरमुळे खूप कॉन्ट्रोवर्सी देखील निर्माण झाली होती। आणि जेव्हा आपण आता हा चित्रपट बघतो तेव्हा कुठेतरी या चित्रपटाचा टोन डाऊन करण्यात आलेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं। कारण या चित्रपटामधला सगळ्यात जो कॉन्ट्रोवर्शियल डायलॉग होता की सारे निर्णय अगर आप लेंगे तो अगले प्रधानमंत्री क्या करेंगे, हा पूर्णतः वगळण्यात आले असं म्हणायला हरकत नाही। कारण ज्यांनी हा ट्रेलर पाहिलेला आहे त्यांना हे नक्कीच वाटेल चित्रपट पाहिल्यानंतर की हे ट्रेलरमध्ये होतं, हे चित्रपटात नाही आहे। त्यामुळे ज्या पद्धतीनं क्रिटिसाइज करण्यात आलेला आहे या चित्रपटाला, कॉन्ट्रोवर्सी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे यूट्यूबवरून ट्रेलर देखील काढण्यात आला। या सगळ्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचा टोन जो आहे तो थोडा डाऊन झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला जो हाफ आहे इंटरवलच्या आधीचा तो त्यांच्या पहिल्या टेन्युअरचा आहे आणि इंटरवल नंतर त्यांच्या दुसऱ्या टेन्युअरवर चित्रपट आधारित आहे। आणि हे करत असताना ह्याचे जे रेफरन्सेस आहेत ते 2004चे आहेत, 2009चे आहेत, 2008चे आहेत। त्यामुळे आत्ताचा जो युवा आहे तो कुठेतरी याला रिलेट नाही करू शकत असं मला वाटतं। कारण ज्यावेळी आत्ताचा युवा जो आहे तो त्या काळामध्ये नक्की शाळेत असेल आणि त्यावेळेच्या ज्या सामाजिक घडामोडी आहेत, राजकीय घडामोडी आहेत त्यापासून नक्कीच अनभिज्ञ असेल। त्यामुळे तो रिलेट होऊ शकत नाही आहे आणि अगदी हार्डकोर राजकारण याच्यामध्ये दाखवलेलं आहे। त्यामुळे कॉमन मॅन जो आहे तो काही काळानंतर कंटाळू शकतो, बोर होऊ शकतो। त्यामुळे हा चित्रपट एका काळानंतर थोडासा रेंगाळलेला आपल्याला बघायला मिळतो। अर्थात ज्या पद्धतीनं हार्डकोर एलिमेंट्स याच्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये अतिशय सफाईदारपणे लेफ्ट जे आहे त्यांच्यावर टिप्पणी करण्यात आलेली आहे, त्यांना अतिशय सफाईदारपणे त्यांच्यावर टीका करण्यात आलेली आहे। चित्रपटाची स्टारकास्ट जर आपण पाहिली तर अक्षय खन्ना आणि अनुपम खेर याच्या व्यतिरिक्त सोनिया गांधी यांचं जे कॅरेक्टर प्ले केलेलं अगदी हुबेहूब अशी माणसं आणलेली आहेत। नुसतं सोनिया गांधीच नाही तर राहुल गांधी असो, प्रियांका गांधी असो, खूप सिमिलॅरिटी आहे जी पात्र निवडलेली आहेत त्यांच्यामध्ये। त्यामुळे पाहत असताना आपल्याला खूप रिअल फील येतो। नुसतं इतकंच नाही तर अगदी वाजपेयी किंवा अडवाणी, त्याचप्रमाणे सीताराम येचुरी अगदी हुबेहूब आपल्याला वाटतात। त्यामुळे अगदी आपण रिअल चित्रपट बघतोय किंवा त्या काळात जातोय हे मात्र आपल्याला जाणवतं। कॉन्ट्रोवर्सी पाहता आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा हा चित्रपटगृहांबाहेर लावण्यात आलेला आहे। पोलीस सुरक्षेमध्येच हा चित्रपट दाखवण्यात येईल। मात्र इतकं नक्की आहे जो ट्रेलर में था वो पिक्चर में उतना नहीं है, पिक्चर का टोन थोड़ा सा डाउन है। कैमरा पर्सन संतोष सह वृषाली कदम, परब TV9।